ज्ञान कर्म कर्ताच त्रिवैध गुणभेदता प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. ज्ञान, कर्म आणि कर्ता ह्या गुणानुसार 3 भेद केलेले आहेत. आणि ते जे भेद आहेत, कार्य करणे हे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याचे 4 आतील करण आहे. तर बाह्यकरण जे आहे ते नाक, जीभ, डोळे हे जे आहे आणि कान, ह्या सर्वाला एकचित्त ठेवलं तरच माणूस समाधानी, शांत राहू शकतो. खूप बुद्धी असेल, खूप पैसा असेल तर समाधानी असतो असं नाही. ज्या वेळेला हे सर्व एकचित्त ठेवलं, म्हणजे खूप काही कानानं चांगलंच ऐकलं पाहिजे, जिभेनं चांगलंच खाल्लं पाहिजे, डोळ्यांनी चांगलंच बघितलं पाहिजे, नाकाला चांगलाच वास असला पाहिजे, ह्याच भाव असेल तर मन शांत राहणारच नाही. कारण आरोग्य जिथे बिघडणार आहे तिथे खूप बुद्धीचा, खूप पैशाचा काहीही उपयोग होणार नाही. हे सर्व एकत्र व्यवस्थित चित्त समाधानी होण्यासाठी योग करणे गरजेचे असते. ज्या वेळेला एका ठिकाणी शांत मनाने आधी 5 मिनिट 10 मिनिट आपण बसतो, योग करतो, त्यावेळेला चित्त शांत होते आणि ती प्रक्रिया हळूहळू होते. त्यासाठी गरज असते ते नियोजनाची. वेळेचे नियोजन करून त्या वेळेला अगदी प्रामाणिकपणे ही क्रिया केली तर आरोग्य नीट राहते आणि माणसाला समाधान त्यातच मिळते.